मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर आता या सगळ्या 31 मंत्र्यांना बंगल्याचं दालनाचं देखील वाटप झालेलं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंगल्याच्या वाटपावरती शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मी सध्या सुरुची या निवासस्थानी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की भरतशेठ गोगावले यांना या ठिकाणी फ्लॅट अलॉट करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की नरहरी झिरवळ यांना देखील 9 क्रमांकाचा फ्लॅट या ठिकाणी अलॉट झालेला आहे। तर अंबर आणि अवंती या ठिकाणी सुद्धा आमदारांना मंत्र्यांना फ्लॅट अलॉट झालेले आहेत, ज्यापैकी संजय सावकरे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद पाटील यांची फ्लॅटमध्ये वर्णी लागलेली आहे। आपण पाहतोय की भाजपचे जे मंत्री आहेत त्यांना चांगले बंगले मिळाल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांना मात्र थातूर मातूर फ्लॅटमध्ये शिफ्ट करण्यात आल्याची खंत खाजगीमध्ये या मंत्र्यांकडून व्यक्त केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराजे देसाईंना मेघदूत, तर गणेश नाईकांना पावनगड हा बंगला अलॉट झालेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की राहुल नार्वेकर यांना शिवगिरी, तर राम शिंदे जे विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आलेला आहे। पंकजा मुंडेंना पर्णकुटी मिळालेला आहे, जयकुमार रावल यांना चित्रकूट हा बंगला मिळालेला आहे, उदय सावंतांना मुक्तगिरी, तर गिरीश महाजन यांना त्यांचा पूर्वीचा सेवा सदन हा बंगला अलॉट करण्यात आलेला आहे। कुठेतरी नाराजी आहे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा, तर भाजपच्या मंत्र्यांना मात्र बंगल्यामध्ये जागा मिळाली आहे। त्यामुळे नाराजीचा हा सूर आता बाहेर पडणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।